ख्रिस्तामध्ये सलाम. माझ्या संदेशाचा विषय आहे ख्रिस्ताला भेटण्याची तयारी करणे. जे गृह तयार करण्यासाठी येशू गेला आहे त्या गृहाकडे आपणास घेऊन जाण्याची जी वेळ आहे त्या वेळेची सेवन डे ॲडव्हेंटिस्ट मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. त्या स्वर्गीय गृहामध्ये कोणत्याही प्रकारची भूक, तहान, निराशा, दुःख, पाप, गरिबी, आजार किंवा मृत्यूही नसणार आहेत. मनुष्याला मार्गदर्शनाशिवाय सोडू नये म्हणून देवाने आपल्या लोकांना आपली इच्छा प्रकट करण्यासाठी अनेक मार्ग शोधले आणि त्या मार्गापैकी मुख्य मार्ग म्हणजे भविष्यवाद्याद्वारे. भविष्यवादी हा स्वतः नियुक्त नसतो किंवा त्याच्या सोबत्याने त्याला नियुक्त केलेला नसतो, तर जो मनुष्याचे हृदय पारखतो, मनुष्याचे हृदय जाणतो त्या परमेश्वराने नियुक्त केलेला असतो. भविष्यवादी मोशे याच्याद्वारे 6 पुस्तके लिहिण्यात आली. होशेयद्वारे त्या काळातील स्थितीचे वर्णन करण्यात आले. तसेच एका संदेष्टाच्याद्वारे इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढले, तर दुसऱ्या संदेष्टाच्याद्वारे त्यांचे रक्षण करण्यात आले. पवित्र शास्त्रातील शेवटचे लेखक प्रेषित यांनी शेवटच्या काळातील कठीण परिस्थितीविषयी वर्णन केलेले आहे. पौलाने कठीण दिवसाविषयी तर पेत्राने बंडखोर लोकांच्या विषयी वर्णन केलेले आहे. शेवटच्या काळात आपल्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक येऊन म्हणतील की येशूच्या येण्याचे वचन आता खोटे आहे, आणि मंडळी त्या काळात लढा देत आहे. कारण योहानाने सैतानाला अविशिष्ट लोकांबरोबर लढाई करावयास जाताना पाहिलेले आहे. पौल या ठिकाणी म्हणतो की ख्रिस्ताच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी मंडळी ही ॲडव्हेंटिस्ट मंडळी होय. कारण वचन या ठिकाणी 1 करिंथ 7:8 आपणास पाहावयास मिळते की ती कोणत्याही कृपादानात उणी पडणार नाही, कारण ती एकत्र झालेली, पूर्ण वाढलेली संदेष्टाच्या आत्म्याची देणगी व उत्तम मार्गदर्शन यांनी आशीर्वादित केलेले असणार. कारण तिच्यात प्रेषित, भविष्यवादी, सुवार्तिक, पाळक व शिक्षक आढळणार. Eph 4:11. प्रेषित योहान शेवटच्या काळातील सभासदांना अविशिष्ट मंडळी असे संबोधतो, कारण ते देवाची आज्ञा पाळतात. प्रकटीकरण 12:17. या प्रकारे तो मंडळीला आज्ञा पाळणारी मंडळी असे म्हणतो. या अवशिष्ट मंडळी साक्षी म्हणजे संदेष्टाचा आत्मा हा असणार. आणि यावरून स्पष्ट होते की देवाच्या योजनेत सेवन डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी ही भविष्यातील मंडळी म्हणून जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिच्यात संदेशाचा आत्मा हा होता. भविष्यातील ही सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी भविष्यात नमूद केल्याप्रमाणे अस्तित्वात आली. आणि 100 वर्षापूर्वी आम्हामध्ये एक वाणी ऐकू आली, ती ही की देवाने मला पवित्र दृष्टांतात दाखवलेले आहे. हे गर्वोत्तिकचे शब्द नसून, हे गर्वाचे शब्द नसून देवाने आपले वतीने बोलण्यास पाचारण केलेल्या एका वयाच्या तरुणीचे ते शब्द होते. 70 वर्षाच्या सेवेच्या द्वारे तिनं केलेल्या सेवेच्या द्वारे ही वाणी आम्हास मार्गदर्शन करीत, सुधारणा करीत, शिक्षण देत आले आहे. आणि तीच वाणी देवाने निवडलेली सेविका जिचं नाव आहे एलन जेम्स व्हाईट, तिच्या लिखाणाच्या द्वारे तयार झालेल्या हजारो दृष्टांताच्या द्वारे आज ती ऐकली जात आहे. आणि म्हणून आज एलन जी व्हाईटच्या लिखाणाच्या द्वारे आणि पवित्र शास्त्रातील वचनाच्या द्वारे आज परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करतो.